हॅलो एव्हरीवन. तर पार्सल रिसीव झाले होते, तेही होते अननोन आणि नंतर मला कळाले होते की हे हजबंडने ऑर्डर केले होते आणि मला खूप आवडले होते. सो थँक्यू सो मच डिअर फॉर दिस ब्युटिफुल गिफ्ट. अँड नेक्स्ट आम्ही गेलो बड्डेची शॉपिंग करायला. तर मी त्यांना घेऊन देणार होती कपडे. तर त्यांचा बड्डे होता 12 ऑगस्टचा. तर त्या आदल्या दिवशी आम्ही गेलो होतो बड्डेची शॉपिंग करायला. ठीक आहे. तर शॉपिंग केली. त्यानंतर मला बड्डे केक ऑर्डर करायचा होता. बट ते बोलले की अरे यार प्लीज काही जास्त काही करत बसू नको, सिम्पलच केक घेशील. तर मग त्यामुळे काही केक ऑर्डर करणं झालं नाही. मिडनाईट सेलिब्रेशन करायचं होतं, त्यामुळे घेतला होता सिम्पल केक आणि तो केक आमच्या सगळ्यांना आवडतो. देन घरी गेल्यानंतर जेवण वगैरे केल्यानंतर वाजले 12 आणि 12 वाजताच्या दरम्यान केला आम्ही मिडनाईट बड्डे सेलिब्रेशन. तर ही अरेंजमेंट सगळी आयन्सची होती. त्यांनी सगळं काही अरेंज केलं होतं. त्याच्या पप्पाला बोलवले आणि देन आम्ही केक वगैरे कट केला. असं आमचं मिडनाईट सेलिब्रेशन आम्ही अशा प्रकारे पार पाडलं. आणि त्यानंतर बड्डे असल्यामुळे केला स्किन केअर रुटीन फॉलो. सो त्यांनीच नाही तर मग मुलांनी पण सोबत स्किन केअर रुटीन फॉलो केला. तर बड्डेच्या दिवशी मग मी त्यांना प्युमा शूजसुद्धा गिफ्ट केला, जो की मी फ्लिपकार्टहून ऑर्डर केला होता आणि 10लाच पार्सल आलेले होते ते. तर त्यांना दिला होता मी व्हाईट कलरचा शू. ॲक्च्युली त्यांना खूप दिवसाची इच्छा होती, त्यांचा खराब झाला होता लास्ट टाईमचा. सो त्यांची इच्छा होती आणि मग मी त्यांना गिफ्ट केल्यामुळे त्यांना ते अजूनच हॅप्पी झाले. जे पाहिजे होतं त्यांना तेच भेटलं होतं. त्यामुळे 12 ऑगस्ट हा दिवस माझ्यासाठी खूपच खास आहे, कारण हजबंडचा बड्डे आहे. माझ्या मुलांसाठी हा दिवस खूप स्पेशल आहे. म्हणून मोठं काही न करता अगदी छोटंसं डेकोरेशन केलं, त्यांच्यासाठी कपडे घेतले आणि हा दिवस आपल्या छोट्याशा कुटुंबासोबत आनंदाने सेलिब्रेट करायचं ठरवलं. खरं सांगायचं तर आयुष्यात मोठमोठ्या गोष्टींपेक्षा अशा छोट्या छोट्या मोमेंटची आठवण कायम मनात राहते. माझ्या मुलांना त्यांच्या पप्पाचा बर्थडे हॅपीली सेलिब्रेट करताना पाहून त्यांच्यासोबत वेळ घालवणं माझ्यासाठी हीच सगळ्यात मोठी खुशी आहे. देवाकडे एवढीच एक इच्छा आहे की माझ्या मुलांचे पप्पा नेहमी आनंदी, निरोगी आणि आमच्यासोबत असेच हसत राहावेत. कारण ते माझे फक्त हजबंडच नाही, तर माझ्या मुलांसाठी एक सुंदर पप्पा आहेत आणि त्यांना एक सुंदर पप्पा भेटलेले आहे. तर अशा प्रकारे आम्ही आमचा सेलिब्रेट बड्डे केलेला आहे आणि मोठं न करता छोट्या गोष्टीमध्येच खुश झाले ते. तर इथे बघू शकता मी केक कशा प्रकारे घेतला होता आणि त्याच्यावर त्या 2 स्टिक ठेवलेल्या होत्या. तर मी काय केलं, त्या 2 स्टिक अशा आडव्या ठेवून त्याचा ए क्रिएट केला, म्हणजे ए फॉर अजय. तर असं माझं काही इमॅजिनेशन होतं. तर अशा प्रकारे आमचा सेलिब्रेट झाला बड्डे. आणि तर बड्डे स्पेशल व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. लाईक, सबस्क्राईब, शेअर.